मनोज जरांगेंचा मोर्चा आज पुणे शहरामध्ये प्रवेश करणार आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे पुण्यामध्ये वाहतूक कोंडीची शक्यता वर्तवली जाते। जरांगेंच्या मोर्चाचा आज पुण्यातील खराडीमध्ये मुक्काम असणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। आणि तुम्हाला मोठं व्हायचं असलं तर तुम्हाला मराठी लागते। त्याला काय द्यायचं म्हणलं त्याच्या हक्काचं आरक्षण तर तुम्हाला गरज नाही लागत ना कोणाची। वाह, अरे तुम्ही असं म्हणायला पाहिजे की हे किती भयान वातावरण झालंय की राज्यातला म्हाताऱ्या माणसांपासून 3-3 वर्षाच्या लेकरांपर्यंत रस्त्यावरती आलेत। साहेब रात्रीचं चित्र जर बघितलं ना तर 4:30 वाजेपर्यंत रस्त्याने लोक होते। पाठच्या 4:30 वाजेपर्यंत बारीक बारीक लेकर सुद्धा। याच्यातच जाण भान सरकारला असली पाहिजे। आता 4था दिवस आहे माझा मराठा समाज। तुम्हाला आता 26ला बघाच म्हणा, तुम्हाला जर गल्ली गल्लीत मराठ्याने दिसले ना मराठ्यांची काय ताकद असते हे मराठी आता तुम्हाला दाखवून देणार आहे। मराठ्यांची ताकद काय शांततेत, पण मराठा विश्व रेकॉर्ड मोडणारे अशी ताकद मुंबई दाखवणार आहे। अशी शक्ती कोणी दाखवली मराठी जाता घरी थांबत नाही। सगळेचे सगळे मराठे गाड्या घोड्या घेऊन जे वाहन असतील त्या वाहनानं मुंबईमध्ये घुसणारे 26 तारखेला बघा घुसते। फक्त यांच्या गाफिलपणामुळं आणि आंदोलन मराठ्यांचं विचारात चांगलं घ्यायचं नाही, सहजतेने न्यायचं आणि येड्यात काढायचं यांना। आता नाही, आता मराठा एक वाटला तुम्हाला कळल। आणि टीव्ही 9च्या माध्यमातून दुसरं बी सांगतो, नव्हतं सांगायचं पण सांगतो आता। मुंबईत मराठा येणार आहे, कोणाला जर डावचाडवची केली मुंबईतला तर उठणार नाहीच, पण महाराष्ट्रातले जेवढे रस्ते त्या पुऱ्या रस्त्यावर मराठाच दिसणार तुम्हाला। तुम्ही शांततेत दिसणार। तुम्ही हे हाताच्या बाहेर जाऊ देऊ नका शहाणे असाल तर। तुमच्या उभ्या आयुष्यातली तुमची मोठी चूक झाली असं तुम्हाला पश्चाताप येऊ देऊ नका ही माझे हात जोडून विनंती सगळ्या सरकारला। जर का एखाद्या पोराला तुम्ही डवचिलं आणि यंत्रणेकडून काही केलं तर मी तर गोळ्या घालायला तयार आहे। आणि जर तसा प्रयोग तुम्ही केलाच गोळ्या घालायचा, वर्षानुवर्ष मराठी रोडवरती उडणार नाही किंवा शब्द लिहून ठेवा म्हणा सरकारला। दिला टीव्ही 9च्या माध्यमातून मला जर तुम्ही गोळी नाही तुम्ही काही लावून बघा, मी तर बळी द्यायला तयार आहे। मी माझ्या जातीसाठी जीव द्यायलाच निघालो, मी भेटा नाही मागं सरकत नाही। पण मला जर काय झालं नाही समाजानं मला लेकरू मानलेलं मराठाच घरात राहत नाही, तुमचा विषय कायमचा आवारला। तर आपण ऐकलं असेल मनोज जरांगे यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचा इशारा दिलेला आहे। ते म्हणतात की मराठा समाजातल्या कार्यकर्त्यांना, आंदोलकांना आणि मुलांना जर मुंबईत धक्का जरी लागला गेला तर संपूर्ण महाराष्ट्रातले रस्ते रोखले जातील। संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज आपापल्या ठिकाणी रस्त्यावरती येऊन बसेल आणि तिथले रस्ते रोखेल असं या ठिकाणी सांगतायत मनोज जरांगे पाटील। आतापर्यंत तरी प्रशासनाने तुम्हाला साथ दिली आहे, तुम्ही सगळ्या लोकांना आपापलं साहित्य जेवणा खावणाचं सोबत आणायला सांगितलं होतं, मात्र ते बाहेर काढायची सुद्धा म्हणजे आणलेले भांडे धुवायची सुद्धा वेळ आलेली नाही। सगळीकडे मोठ्या प्रमाणात अन्नदान करतायत आणि प्रचंड उत्साह प्रतिसाद जो आहे तो मिळतोय। टीव्ही 9च्या माध्यमातून पुन्हा एकदा माझ्या महाराष्ट्रातल्या करोडो मराठा समाजाचा मी हात जोडून मनापासून आभार मानतो। रस्त्यात आम्ही ज्या रस्त्यावरून चाललो तिथं पाणी अन्न काहीच कमी समाजानं पडू दिलं नाही। डॉक्टरांच्या टीम उभा आहेत, टॉयलेटच्या टीम उभा आहेत, काही माझ्या समाजानं कमी पडू दिलं नाही। आणि आता रांजणगावपासून मुंबईपर्यंतच्या मराठ्यांनी सगळं विसरून आपले लेकरं तुमचे लेकरं हे मुंबईला मोठं करण्यासाठी चालले। सगळ्या ताकदीनं व्यवस्था करा। रस्त्यानं काही पोरांना अडचणी आल्या पाहिजे त्यांच्या पाठीशी मायबाप म्हणून उभा राहा। आणि माझा समाज येतोय सुद्धा आणि रस्त्यावरती सुद्धा लाखानं भेटायला यायला लागले, कारण ही शेवटची लढाई। मी असं नसन मला माहीत नाही, समाजात मला माहीत नाही, परंतु माझा समाज मला आशीर्वाद द्यायला माझ्या